अखंड कोटी ब्रह्मांड भगवंत पांडुरंगच आरण या गावामध्ये माढा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सावता महाराजांच्या दर्शनासाठी येतात. हे एक परम भाग्य, हे आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची म्हणजे हे वाखाणण्याजोगी संत आहे म्हणून यांना संत शिरोमणी म्हटलं जातं. यामध्ये तुम्ही आम्ही सर्व संसार बंधनात आहे. सावता महाराज देखील तुम्ही आम्हासारखे संसार बंधनात होते. ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग सांगितलाय. सावता महाराजांनी तो कर्मयोग पाळला किंबहुना नव्याने तो आचरणात आणला. म्हणून सावता महाराजांनी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस विचारतो, भक्तराज अर्जुन ज्यावेळेस अर्जुन देवाला विचारतो की देवा तो कुठे, तू कुठे भेटशील आम्हाला, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा अर्जुनाला सांगतात, तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबही नसे योगेंचे मानसे उमरून जाय मी तयापाशी पांडवा हरपाला घेवसावा जेथं नाम घोषी बरवा करते माझा. म्हणजे काय की देव म्हणतो अर्जुनाला सांगत असताना की मी मंदिरात दिसणार नाही, मी तुम्हाला चांगले चांगले योगी पुरुष माझी साधना करतात मी तिथे दिसणार नाही. मग देव अर्जुन विचारतो कुठे, का जिथे नाम घोषी बरवा करते माझा. आता इथं नाम घोष चालू आहे आपला, देव इथंच असणार असं म्हणतात. जिथं रंग असतो तिथेच पांडुरंग असतो. त्याप्रमाणे आपण इतका भव्यदिव्य नगर देवळामध्ये मी आता 2-3 वर्षापासून आहे, पण एवढा भव्यदिव्य म्हणजे सप्ताह आणि एवढे लोक मला प्रथमच दिसले. नाहीतर 15-20 लोक माग 2-3 टाळकरी बस असंच नियोजन राहायचं. पण या ठिकाणी खरंच उत्तम सर्व नियोजन केलेलं आहे, ही वाखाणण्यासारखी बाब आहे. आता यामध्ये की संसाराचं महत्त्व सांगत असताना की सावता महाराजांचं चरित्राचा म्हणजे हे विशेष आहेच, पण त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला घेण्यासारख्या खूप गोष्टी काय की आपलं जे कर्तृत्व आहे तुमचं माझं. आता देवाने सांगितलं की तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं. काय सांगितलं कर्मयोग? ज्यावेळेस अर्जुन हतबल झालेला असतो त्यावेळेस तो सांगतो की ऐसे आते कैसे ने मारू कवनावरी शस्त्र धरू गीत शालक सासरे मातुळ बंदुके सकळ यांना कसं काय करायचं हो. त्यावेळेस देव त्याला सांगतो तू हे पाप पुण्याचा विचार करू नको. तसं तुम्ही आम्हाला सांगितलं देवानी की तू काय तुम्ही देवांतंतारा न भाजावे. मग देव त्याला विचारतो सांसारिक लोकांना तुम्ही काय करावं बा, तर तुम्ही आम्हासाठी देवाने पांडुरंग परमात्माने सांगितलं की तुम्ही देवांतंतारा न बजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे आणायचे. मग सावता महाराजांनी हेच केलं. त्यांनी काय केलं, कांदा मुळा भाजी अवघी विठा ही माझी. मग सावता महाराजांनी हेच केलं जे भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं होतं. मग देवाला भजनं देवाकडं इतकडं तीर्थयावरतीला जाणं हे कितपत योग्य आहे. पुढं देव सांगतात की तुम्ही तीर्थेव्रती नियमून न करावे, शरीरात न पिडावे आणि दुरी केवी न वाचावे तीर्थाशी घा. ज्ञानेश्वरीतल्या वया सांगतो तुम्हाला मी की तुम्ही आम्हाला संसारिक लोकांसाठी सांगितलेल्या या गोष्टी काय, तुम्ही तीर्थेवरते. आता आपलं काम धंदा आहे, पेरणीचा दिवस आहे. आता तर आपण मग आता तीर्थव्रताला जायचं का नाही जायचं हे आपण संसारिक लोकांनी ठरवायचं. परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं. आपल्याला मुलं बाळ आहे, संसार आहे, त्या गोष्टी. तुम्ही तीर्थव्रते नियमून न करावे, शरीरात न पिडावे. आता श्रावण लागलं ना असे उपास राहते महिला वर्गांना की त्याचं माप नाही. आणि देव पण म्हणजे बदलत चाललं ते व्हरायटीप्रमाणे. तर आता उपवास बी करा, परंतु कसे तुम्ही शरीरात न पिडावे दुरी केवी नावाचं. आपलं शरीर तुम्ही आम्हाला एकदम कष्टाचे काम असं शेतकरी माणसं आहे तुम्ही आम्ही. मग हे भगवंतानी जे सांगितलंय ते सावता महाराजांनी पूर्ण फॉलो केलं, मग त्यांनी जे पाळलं. म्हणून पांडुरंग परमात्मा आरण गाव रत्नाची खान. म्हणून पांडुरंग परमात्मा एकमेव संतांना भेटण्यासाठी पंढरपूर सोडून पुढे जातात आरणगाव माढा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात आपल्या संत शिरोमणींना भेटण्यासाठी. म्हणजे काय एकंदरीत याच्यामधून एकच गोष्ट आपल्याला प्रत्यय असे ती की तो मी वैकुंठी नसेब भानुबिंबई नसेब मी कुठे आहे जिथं नाम घोषी बरवा करते माझा. मग जिथं देवाचं नामस्मरण चालू राहील ना तिथंच मी भेटतो असं देवाचं सांगणे. आता कामाच्या ओघामध्ये पोलीस वर्दीमध्ये आम्ही काम करत असताना आज जरी तुम्हाला माझं महाराज स्वरूप दिसत असलं एकंदरीमध्ये, तरी बी कामाच्या ओघामध्ये भगवान श्रीकृष्णासारखं ज्या ठिकाणी कुठे सुदर्शन हातात घ्यावं लागतं तर कधी मुरली हातात घ्यावं लागते. त्याप्रमाणे जरी मी कधी ज्ञानेश्वरी हातात घेत असली तरी मला काठी पण हातात घ्यावं लागत. हे बी तितकं सत्य आहे. तरी तुम्ही आम्हाला या सप्त्याचा उद्देश काय असतो अखंड हरिनाम सप्त्याचा की प्रामुख्याने आपलं जे तरुण वर्ग आहे तो भरकटत चाललेला आहे. आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची, आपल्या संत महात्म्यांची यांची सर्वांची ज्ञान नवीन पिढीला व्हावी. त्यांनी नवीन पिढीनं आपलं जे संत काय होते त्यांचं. आता बघा तुम्ही जगामध्ये इंग्रजांनी राज्य केलं, मोगलांनी राज्य केलं. जवळपास इंग्रजांनी आणि मोगलांनी राज्य केलं ते जवळजवळ सर्व देश. मोगलांनी जिथं राज्य केलं ते मुस्लिम बहुल झाले, जिथं इंग्रजांनी राज्य केलं तिथं ते ख्रिश्चन बहुल झाले. पण भारत हा असा एकमेव देश आहे
का जिथं भरपूर बाय आक्रमण आले त्यांनी राज्य केलं, पण भारतातल्या लोकांनी, भारतातल्या महिलांनी, भारतातल्या पुरुषांनी आजही महिलेचा पदर डोक्यावरचा पडत नाही. आपली संस्कृती आजही टिकून आहे. याला कारण आपली पिढ्यानपिढ्यानं आपण ही संस्कृती जपलेली आहे. आज कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून आपले नानाविध सण आहे, आगळे वेगळे परंपरा आहे, नानाविध वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं नांदत असतात. घराघरामध्ये भांडणं होतं. तसं आपलं घरा या भारत मोठ्या देशामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात भाषिक वाद आहे, सांप्रदायिक वाद आहे, किरकोळ कारकोळ चालू असतं. परंतु तरी आपण हे आपली समाजामध्ये सगळं टिकून ठेवलं. हे असंच अबाधित राहावं. आपण आज उपक्रम राबवलो, अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवला. हे खरंच उत्तम बाब आहे. याच्यामधून जे नवीन मुलं आहे त्यांनी निर्व्यसनी होण्याचा प्रयत्न करा. आता जे आपल्या नगर देवळामध्ये मोठ्या प्रमाणात मागे 2-3 वर्षामध्ये, या वर्षामध्ये आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलंय. ही खूपच लाजिरवाणी बाब आहे आपल्या सर्वांसाठी. म्हणजे की आता हे जे संत महात्मे हे लोक सगळे आता आपले सावित्रीबाई असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज यांनी ज्या परिस्थितीमधून घडले, ते सावित्रीबाई ज्यावेळेस शिकवायला जातो त्यावेळेस लोकांनी, धर्ममार्तंडांनी तत्कालीन त्यांच्या अंगावर शेण टाकलं. इतकी वाईट परिस्थितीमधून त्यांनी लोकांचं भलं व्हावं, महिलांचं भलं व्हा, आज महिला राष्ट्रपती आहे. याचं खरे पुण्य आहे सावित्रीबाईंची आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये त्या महिलांना, त्या सावित्रीबाईंना, महात्मा फुलेंना एवढा त्रास झाला तरी त्यांनी ते टिकून ठेवलं. आता तुम्हा आम्हाला एवढा काही त्रास नाही. छोट्या मोठ्या गोष्टीवरून वडील बोलले म्हणून मुलं आत्महत्या करताय, प्रेयसीनं नकार दिला म्हणून कोणी आत्महत्या करताय, कोणी आई वडिलांचं सासू बोलली म्हणून कोणी सुना आत्महत्या करताय. ह्या खूपच आपल्यासाठी दुर्दैवी बाबी. आपण एकदम कणखर राष्ट्रातले पुरुष आहे, कणखर राष्ट्रातल्या महिला आहे. आपण राणी लक्ष्मीबाई, आपण सावित्रीबाई फुले, आपण रमाई, आपण जिजाबाई, आपण या सर्व गोष्टी असताना आपण असं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आत्महत्या करणं हे काय उचित नाही. आम्ही ज्या कधी कधी इन्क्वेस्ट पंचनामा भरण्यासाठी जातो तर 18-18, 20-20, 22-22 वर्षाची मुलं मग ते पडलेले असतात एकदम शवविच्छेदनासाठी. खूप वाईट वाटतं या गोष्टी सगळ्या बघून. एकुलता एक मुलगा ज्यावेळेस आत्महत्या करतो, सर्वांना विनंती, बाबा हो, संकट येतात जातात आणि हे मान आपण ह्या गोष्टी चालू राहील.